सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये एका 20 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे। नाशिकच्या पंचवटी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। चोपडा लॉन्स पाठीमागे असलेल्या शेतात महिलेवर अत्याचार करण्यात आलेला आहे। अत्याचार करणारा एक व्यक्ती महिलेचा अतिशय जवळचा नातेवाईक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। जेलमध्ये असलेल्या पतीला जामीन देण्याचा आमिष दाखवून या महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। पंचवटी परिसरात असलेल्या एका शेतात महिलेवर अत्याचार करत तिला मारहाण करण्यात आल्याची तक्रार संबंधित पीडित महिलेने दिलेली आहे। पंचवटी पोलीस ठाण्यात पीडित महिलेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांनी एकास अटक केली तर एका फरार संशयिताचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय। दरम्यान या सर्व संदर्भात पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी अधिकची माहिती दिलेली आहे। दिनांक 24/1/25 रोजी आमच्या पोलीस स्टेशनला नाशिक रोड पोलीस स्टेशन येथून एक गुन्हा वर्ग होऊन आला होता। त्यामध्ये गुन्ह्यातील फिर्यादी हिला शालीमार येथून नेऊन चोपडा लॉन्सच्या पाठीमागे एका मोकळ्या शेतात नेऊन तिला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केल्याची तिने कंप्लेंट केली होती। यामध्ये तिने 3 आरोपींचे नाव सांगितलेले आहे। एक तिचा जवळचाच नातलग याच्यामध्ये आहे। त्यामध्ये 2 आरोपींना आम्ही अटक केली आहे। 28 तारखेपर्यंत त्यांचा PCR घेण्यात आलेला आहे। पुढील तपास चालू आहे। हे जे फिर्यादी आहे फिर्यादीचा हा अतिशय जवळचा नातेवाईक आहे आणि तिचा नवरा हा नाशिक सेंट्रल जेलमध्ये एका गुन्ह्यामध्ये बंद आहे। त्याला जामीन मिळवून देतो असं तिला सांगितलं होतं आणि ते तसं आश्वासन देऊन तिला मुंबई येथून बोलवून तिच्यावर अशा प्रकारे अत्याचार केलेला आहे अशी फिर्याद तिने दिलेली आहे। तपासात अजून पुढे चालू आहे आणि पुरावा गोळा करण्याचे काम चालू आहे। नाही, फिर्यादीमध्ये तसं नमूद केलेलं आहे परंतु अद्याप तसा काही पुरावा मिळालेला नाही आहे। चोपडा लॉन्सच्या पाठीमागे पुढे एक पेट्रोल पंप आहे। पेट्रोल पंपच्या पाठीमागे गव्हाचं एक शेत आहे। त्या शेतामध्ये तिला नेलं होतं अशी तिने फिर्यादीमध्ये नमूद केलेलं आहे। तो तपासाचा भाग आहे, तपासामध्ये निष्पन्न होईल। 3 आरोपीपैकी 2 आरोपी अटक आहे। एक तिचाच जवळचा जो नातेवाईक आहे तो फरार आहे। त्याचा आम्ही लवकरच त्याला अटक करू। नाही तिचे मेडिकल करून आता ती व्यवस्थित आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।